क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। कळवण विद्यार्थिनी तनुश्री गायकवाड मृत्यू प्रकरणी मुख्याध्यापक, अध्यक्ष व अध्यक्षिकांवर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी कुटुंबीय व आदिवासी संघटनांचे कळवण पोलिसांना निवेदन। कळवण तालुक्यातील नरुड आश्रमशाळेत इयत्ता 12वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या तनुश्री दगू गायकवाड या विद्यार्थिनीचा उपचारादरम्यान नाशिक जिल्हा रुग्णालयात 2 दिवसांपूर्वी दुर्दैवी मृत्यू झालाय। या घटनेने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली असून विद्यार्थिनीच्या मृत्यूला शाळा प्रशासनाची गंभीर निष्काळजीपणा जबाबदार असल्याचा आरोप कुटुंबीय, ग्रामस्थ व आदिवासी संघटनांनी केलाय। याच पार्श्वभूमीवर आज 17 जानेवारी रोजी मयत विद्यार्थिनीचे कुटुंबीय, ग्रामस्थ, आदिवासी संघटनांचे पदाधिकारी कळवण पोलीस ठाण्यात दाखल झाले। त्यांनी या प्रकरणी शाळेचे मुख्याध्यापक, अध्यक्ष, अध्यक्षिका यांच्यावर निष्काळजीपणाबद्दल गुन्हा नोंदवावा अशी मागणी करत लेखी निवेदन सादर केले। निवेदनात नमूद करण्यात आले की दिनांक 15 जानेवारी तनुश्री दगू गायकवाड हिचा अत्यंत दुर्दैवी मृत्यू झाला असून हा मृत्यू नैसर्गिक नसून शाळा प्रशासनाच्या गंभीर दुर्लक्षामुळेच घडल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट होत आहे। आश्रमशाळेतील विद्यार्थिनींच्या सुरक्षेबाबत मुख्याध्यापक व व्यवस्थापनाने कोणतीही आवश्यक काळजी न घेतल्याने तसेच नियमांचे पालन न केल्याने हा प्रकार घडल्याचा ठाम आरोप करण्यात आलाय। तसेच आमच्या मुलीचा घातपात झाला असण्याची दाट शक्यता असल्याने कुटुंबियांनी निवेदनात नमूद केले असून मुख्याध्यापक, अध्यक्ष, अध्यक्षिका यांच्या विरोधात तात्काळ सखोल तपास सुरू करून भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमा अन्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे। सोबतच भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी शाळेच्या प्रशासन व कार्यपद्धतीची सखोल चौकशी करावी। मृत विद्यार्थिनीच्या कुटुंबाला शासनाकडून योग्य आर्थिक मदत व न्याय द्यावा अशी ही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। या निवेदनानंतर कळवण पोलीस प्रशासन कोणती कारवाई व तपास करते याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग, कळवण। काल जी कळवण तालुक्यातील नरुड आश्रमशाळे येथील जी घटना घडलेली, सर्वप्रथम मी त्या घटनेचा निषेध करतो की प्रत्येक वेळेस महाराष्ट्रात आश्रमशाळेत अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या विद्यार्थ्यांवर लक्ष देत नाही। तिथले कर्मचारी, मुख्याध्यापक असतील, अध्यक्षिका असतील लक्ष देत नाही। वेळेनुसार त्या ठिकाणी आरोग्याची चाचणी होत नाही, म्हणून असे प्रकार घडतात। तनुश्री दगू गायकवाड नावाची 12वीची विद्यार्थिनी, तिचं काल जिल्हा रुग्णालय या ठिकाणी उपचारादरम्यान दुर्दैव असं निधन झालं आहे। तर माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की आपण आपल्या स्तरावर चौकशी करून त्याच्यात जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करावी अशी आम्ही अपेक्षा करतो। नाही, तुम्ही नक्कीच त्याची चौकशी करून कारवाई करणार ही आम्ही पालक वर्ग तसेच आदिवासी संघटनाकडून आम्ही अपेक्षा बाळगतो। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।